हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मजेत आहात ना? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर पैसा ही एक अशी वस्तू आहे जी प्रत्येकाला हवी हवीशी वाटते आणि आपल्या घरात पैसा आल्यानंतर तो कधीही कमी पडू नये किंवा कधीही संपू नये असं प्रत्येकाला वाटत असतं. पण माहिती आहे ना की लक्ष्मी ही चंचल आहे, ती एका जागी स्थिर होत नसते. त्याच्यामुळे आपल्याला तिला जपून वापरावं लागतं. आपल्याला कमवण्याचे अनेक रस्ते माहीत असतात किंवा आपल्याकडे पैशांचा ओघही असेल, पण त्याने आपल्या घरामध्ये थांबणं, त्याने स्थिर होणं हे जास्त महत्त्वाचं आहे. ती चंचल असल्या कारणामुळे ती सहसा जास्त वेळ थांबत नाही. म्हणून अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला, काही उपाय आहेत जे आपल्याला करायला पाहिजे, जेणेकरून आपण कमवलेला पैसा, आपल्या घरात आलेला पैसा हा टिकावा आणि नेहमी लक्ष्मीने आपल्या घरात नांदावं. तर बघा, आता नवरात्र आहे, मोठं पर्व आहे कुलदेवतेच्या सेवा करण्याचं. नवरात्रीमध्ये देवीच्या 9 रूपांची आपण पूजा करत असतो. त्याच्यामध्ये महालक्ष्मी एक आहे जी आपल्याला धनधान्य, सुख समृद्धी आणि वैभव देत असते. तर नवरात्र म्हणजे प्रत्यक्ष कुलदेवी, आपली देवी आई आपल्या घरामध्ये वास्तव करत असते. तिचा वास असतो प्रत्येक ठिकाणी. तर मग आपल्याला अशा वेळेस तिला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये तिने स्थिरावं किंवा राहावं, तिने जाऊ नये आपल्या घरातून, म्हणून आपल्याला काही उपाय करायचे आहेत. तर त्या उपायांमध्ये एक उपाय आहे जो खूप प्रभावी आहे, जो तुम्ही नक्कीच करून बघायला हवं या नवरात्रीमध्ये. तर आज तो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अगदी साधा सोपा उपाय आहे, काही जास्त खर्चिक नाही आहे. फक्त तुम्हाला त्याच्यासाठी एक लाल कपडा लागणार आहे, 16 लवंगा लागणार आहेत, बस या दोनच गोष्टी तुमच्याकडे हव्या. आणि थोडासा वेळ तुमचा हवा असणार आहे, म्हणजे जे 15-20 मिनटं तुम्हाला पाहिजे. कारण की तुम्हाला काय करायचं आहे, देवासमोर बसायचं आहे. संध्याकाळी बसा, सकाळी बसा, दिवे लावून दिवा लावायचा, देवासमोर बसायचं आणि हातात 16 लवंगा घ्यायच्या आहेत. उजव्या हातात 16 लवंगा घेऊन देवासमोर बसून तुम्ही महालक्ष्मीचं जे श्रीसूक्तम आहे ते तुम्हाला बोलायचं आहे. तर 16 वेळा तुम्हाला श्रीसूक्तम बोलायचं आहे. तर 16 वेळा श्रीसूक्तम बोलत असताना पहिल्यांदा तुम्हाला जेव्हा तुम्ही बोलाल त्याच्यानंतर जी फलश्रुती असते ती तुम्हाला शेवटी 16व्या वेळी बोलायची असते. त्याच्यामुळे फक्त तुम्हाला मूळ जो मंत्र आहे तो तुम्हाला बोलायचा आहे 15 वेळा आणि 16व्या वेळा बोलताना तुम्हाला फलश्रुती बोलायची आहे. अशा प्रकारे 16 लवंगांवर तुम्हाला 16 श्रीसूक्तम बोलून ते अभिमंत्रित करायचे आहेत आणि देवी आईला, महालक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की आमच्या घरामध्ये सुख समृद्धी वैभव नांदू दे आणि तुझा सदैव वास आमच्या घरात असू दे. कधीही आम्हाला कशाची कमी पडू देऊ नको आणि जे पण वैभव आमच्या घरात येतं त्याला, म्हणजे बाहेर जाण्याचे रस्ते तर अनेक आहेत, पण तरीही ते आमच्या घरात स्थिरावं, राहावं असं आम्हाला आशीर्वाद दे. तर अशा प्रकारे देवीला नमस्कार करून आपल्याला त्या 16 लवंगा, लाल छोटासा कपडा असेल तुमच्याकडे, त्याच्यामध्ये तुम्हाला त्या गुंडाळायचं आहे. त्याची पोटली बनवायची तुम्हाला आणि ती पोटली तुम्हाला तुमचा घराचा मुख्य दरवाजा आहे ना त्याच्यावरती, म्हणजे आपण घराच्या बाहेर जाताना जी उजवा हात आहे आपला, उजव्या हाताच्या वरच्या साईडला तुम्हाला ती पोटली बांधायची आहे. कळलं तुम्हाला? घरात एंट्री करताना डाव्या हाताला आणि घरातून बाहेर जाताना उजव्या हाताला जो दरवाजाचा वरचा भाग असतो त्या ठिकाणी तुम्हाला ती पोटली बांधायची आहे. कारण लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये मुख्य दरवाजातूनच प्रवेश करत असते आणि लवंगा ह्या लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहेत. जेव्हा आपण ती पोटली घराच्या दरवाजात बांधतो आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी एंटर करते, तेव्हा तिला त्यांचा सुवास कळतो की इथे तिच्या आवडती वस्तू आहे. त्याच्यामुळे ती अट्रॅक्ट होते आणि जिथे तिच्या आवडत्या वस्तूंची आपण अभिमंत्रित करून, पूजा करून त्यांना कुठेतरी ठेवलेलं असतं, त्यावेळेस लक्ष्मीला त्या घराबद्दल अट्रॅक्शन वाटतं आणि ती त्या घरातून बाहेर जात नसते आणि तिला त्या घरामध्ये राहावंसं वाटतं. त्याचबरोबर लक्ष्मी मातेला स्वच्छता, नीटनेटकेपणा अतिशय प्रिय आहे. भगवान विष्णूंची सेवा करणं, लक्ष्मी मातेची सेवा करणं हे त्यांना खूप प्रिय आहे. म्हणून तुम्हाला घरामध्ये जर लक्ष्मी नेहमी चिरंतन पाहिजे असेल तर भगवान विष्णूंची आणि महालक्ष्मी मातेची सदैव तुम्ही सेवा करा, दोघांची सेवा करा. तुम्हाला कधीही कशाची कमी पडणार नाही. महालक्ष्मी आणि आपले भगवान विष्णू, त्यांचा एक जो फोटो आहे, ज्या फोटोमध्ये महालक्ष्मी ही भगवान विष्णूंचे पाय चेपत आहे, असा फोटो तुमच्या देवघरामध्ये अवश्य असावा. त्या फोटोचं खूप महत्त्व आहे. तर त्या फोटोद्वारे आपण त्याची पूजा करत असतो नेहमी आणि आपण त्यांचं मनन चिंतन, त्यांना नमस्कार करत असतो. त्यामुळे आपल्या हातून
रोजच्या रोज त्या दोघांची सेवा होते, त्यांना नमस्कार करून होतो. तर ज्या घरामध्ये असं असतं त्या घरामध्ये वादविवादही कमीत कमी होतात नवरा बायकोंमध्ये, आणि नेहमी लक्ष्मी त्यांच्या घरात वास करत असते. कितीही पैसा आला तरी त्यांना तो कमी पडत नसतो. निरंतर त्यांच्याकडे पैशाचा ओघ हा राहत असतो. कितीही प्रकारची दरिद्री असू दे तरी पण त्यातून ते निघतातच, आणि त्यांना अनेक मार्ग प्रगतीचे दिसत असतात. त्याच्यामुळे हा साधा सोपा उपाय तुम्हाला करून बघायचा आहे. मी स्वतः हा उपाय केलेला आहे, मला त्याचा खूप छान अनुभव आला आहे. म्हणून मला असं वाटतं की तुम्हीही या नवरात्रीमध्ये हा उपाय करून बघावा आणि तुमच्या आर्थिक समस्यांवर तुम्ही विजय मिळवावा, असंच मला वाटतं. तर मग हा साधा सोपा उपाय तुम्ही या नवरात्रीत नक्की करून बघा. तुम्ही केव्हाही करा तरी चालेल, आणि मग तुम्ही त्याचे परिणाम बघा कसे असतात ते. आणि त्याचबरोबर कर्म करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. विदाऊट कर्म करता, काहीही काम न करता लक्ष्मी तर घरात येणार नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यासात असाल तर अभ्यास करा, तुम्ही कुठल्या प्रोफेशनमध्ये असाल तर त्याच्यात चांगलं वर्क हार्ड करा. त्याच्यामुळे तुम्हाला कसं आहे की प्रगतीचे रस्ते आपोआप तुम्हाला खुले होतील. देव तर आपल्याला साथ देतच असतो, पण त्याबरोबर आपल्या परिश्रमांची साथ आपल्याला अत्यंत महत्त्वाची असते. म्हणून कर्म करा, परिश्रम करा. आपल्याला 100% स्वामींची, सगळ्या देवांची साथ लाभत असते. त्याच्यामुळे प्रयत्नांती परमेश्वरांचीही साथ ठेवा, स्वतःच्या कर्मांचीही साथ ठेवा. तुमच्या हातात सगळं काही असणार आहे. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? नक्कीच आवडला असेल तर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप जास्तीत जास्त लाईक करा, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. तर मग भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.